इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र। अरे कसला विचार करतो? कसलाही विचार करू नको। जर देवाच्या मनात असेल ना तर एक ना एक दिवस तुझी आठवण नक्की परत येईल। रितिका आणि मानसच्या लग्नाची जुळवाजुळव झालीये सुंदरलाल, काही शिरतंय का खोपडीत? अरे नाही 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 नीलिमाजी, उपकार तर तुम्ही केलेत माझ्यावर। माझ्या मुलाला त्याचं सुख तुमच्यामुळेच मिळाले। मी माफी मागते की मी यावेळी तुम्हाला फोन केला, पण मी खूप मोठ्या संकटात आहे मॅम, प्लीज मदत करा। जर तुम्ही माझी मदत नाही केली तर मी मरून जाईन। हे बघ, तू रडणं बंद कर आधी। मला हे सांग की तू कोण बोलतेस आणि कुठून बोलतेस? मॅम, काही लोकांनी माझी अब्रू लुटलीये। काय? हो, आणि कोणी मला मदत यासाठी नाही करत आहे कारण ते लोक खूप मोठ्या घराण्याशी संबंधित आहेत। कोणी माझं ऐकून घेत नाहीये। प्लीज मॅम, मला मदत करा। माहितीये, माझा रिपोर्टही नाही लिहिला गेला मॅम। हे बघ तू शांत हो जरा। आधी तू रडणं बंद कर, ठीक आहे? आणि मग मी पोलीस स्टेशनला फोन करते, तू जा आता ते तुझी तक्रार नोंदवून घेतील। आणि तू अजिबात काळजी नको करूस। तुझ्यासोबत ज्या लोकांनी हे कृत्य केलंय ना त्यांना शिक्षा जरूर मिळेल। मी न्याय मिळवून देईन तुला। तू आधी मला तुझा पत्ता सांग, मी येते तुझ्याकडे। येस मॅम, 624 सन विला, सिव्हिल लेन। ठीक आहे, मी येते। काय झालं पाया? मम्मी, मला जावं लागेल। आज एका मुलीच्या बाबतीत असं काहीतरी घडलंय ज्यामुळे संपूर्ण समाजाची मान शर्मेने खाली गेली। माहित नाही मम्मी, ते कोण लोक आहेत ज्याच्यामुळे त्या मुलीची तक्रारही नोंदवून घेतली नाही पोलिसांनी। पण मी सोडणार नाही। मी या पदावर यासाठीच बसले कारण कोणावरही अन्याय होऊ नये। सोडणार नाही मी त्या लोकांना मम्मी। कायद्याच्या पायरीवर त्यांना आणून उभं करेनच। मी येते। हो, मी बोलले त्यांच्याशी। तुम्ही चिंता नका करू, तुमचं काम होणार नक्की। ए डाली, काय झालं? काय रिपोर्ट मिळाला? सर, सगळं फायनल आहे। सगळं प्रकरण सेट झालेलं आहे। आय शाबाश। अच्छा, चल आता सुबोधजींना फोन लाव, ते सुबोध पाठव। हॅलो सर, मी गुलशनजींची सेक्रेटरी बोलतीये।
गुलशनजींना तुमच्याशी बोलायचंय. हा दे त्यांना. जय हिंद महाराज. जय हिंद भाऊ, जय हिंद. कशी काय आठवण काढली तर आमची? अरे बाहेरचं वातावरण पाहून म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा माराव्या. ही कोणाच्या हातात पावर दिली तुम्ही? कोणाविषयी बोलताय तुम्ही? अरे मी तिच्याविषयी बोलतोय जिला तुम्ही ऍडिशनल कलेक्टर बनवून पाठवलंय आमच्या एरियामध्ये. काय काय बोलायचंय? बोलायचं काय नाही मंत्रीजी. काय की त्या महिलेला लवकरात लवकर चर्चेत यायचं, प्रसिद्धी मिळवायची आहे तिला. आणि प्रसिद्ध होण्यासाठी प्रत्येक मोठ्या नावाचा आधार घ्यायचा आहे तिला. मला तुमचं म्हणणं समजलं नाही. त्याचं काय आहे की एका प्रकरणात ती आमचं नाव जोडून तिला आमचं नाव बदनाम करायचंय. तेव्हाच तर तिचं नाव चर्चेत येऊ शकतं ना. उद्या जाऊन जर आणखी काही नावं बाहेर आली तर मला आश्चर्य नाही वाटणार मंत्रीजी. बिलकुल नाही. मला नाही वाटत ती असं काय करेल. गुलशनजी ते काय ऑफिसर आहे आणि कोणत्याही IAS ऑफिसरचे विचार आपल्या विचारांपेक्षा जरा वेगळेच असतात. कमीत कमी तिच्याकडून मूर्खपणाची अपेक्षा नाही करू शकत. हो महाशय, तुमचं बोलणं समजतंय मला. पण ती जो मूर्खपणा करते ना तो विचारपूर्वक केलेला मूर्खपणा आहे ज्याच्या तावडीत कोणीही सापडू शकतं. हे बघा, मी तुम्हाला फक्त हे सांगण्यासाठी फोन केला होता की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये अशा ऑफिसरची गरज नाही. अजिबात काळजी नका करू. मी बघतो काय ते. जय हिंद. जय हिंद जी, जय हिंद. ठिणगी तर आता पेटवलेली आहे. आता बघायचं आहे की या ठिणगीनं आग कवा भडकते. मी बस स्टॉपवर उभी होते आणि तिथूनच त्याने मला किडनॅप केलं. अच्छा रडू नकोस. मला हे सांग, तू त्या लोकांना आधीपासून ओळखत होतीस की? हो, तो संतोष आहे. तो बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागला होता आणि बऱ्याचदा तर तो मला फोनही करायचा. आणि 2 दिवसांपूर्वी तर मी त्याला असंही म्हणाले होते की जर त्याने मला फोन केला किंवा माझ्या मागे आला तर मी पोलीस कंप्लेंट करेन. अच्छा, मग काय झालं? मग तो मला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्रही होते आणि त्या चौघांनी मिळून माझी अब्रू लुटली. आणि संतोष मला हसत हसत म्हणाला, तुला जी काही कंप्लेंट करायची आहे आता कर तू. हा संतोष आहे कोण, तुला माहिती आहे का? हो, बड्या बाबाची औलाद आहे. म्हणूनच तर कोणी माझी कंप्लेंट घ्यायला तयार नाहीये. कोणी मला मदत करायला तयार नाहीये. हो, आणि तो कदाचित आज 2 वाजताच्या फ्लाईटने बाहेर जाणार आहे. नाही जाऊ शकणार. तू काळजी नको करूस, आम्ही त्याला अडवू. तुम्हीही काही करू शकत नाही. सुबोध पाटीलचा मुलगा आहे तो. कसंही करून ते सिद्ध करतील की त्या दिवशी तो मुंबईमध्ये नव्हताच. मुळे मला सगळं माहितीये. त्याने मला अद्दल घडवण्यासाठी हे सर्व काही केलंय. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव तू. मी तुला न्याय मिळवून देईन. ठीक आहे? तुम्ही यांचं मेडिकल चेकअप करून घ्या आणि डॉक्टरांना सांगा मला याचा रिपोर्ट लवकरात लवकर पाहिजे. गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर. तुम्ही तुमची पूर्ण टीम घेऊन सुबोध पाटीलच्या घरी पोहोचा. हे सर्व विचारण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मी जे सांगितलंय तेवढंच करा. मला जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार सुबोध पाटीलचा मुलगा हे शहर सोडून जाण्याची तयारी करतोय. आणि हो, एअरपोर्टवरही पोलीस तैनात करा लगेच.
तो हे शहर सोडून जाता कामा नये. मी सुबोध पाटीलच्या घरी पोहोचते. तुम्ही तुमच्या पूर्ण टीम सकट तिथे पोहोचा. ओके. हो हो, मी बोलून ठेवलं आहे, सगळं ठीक आहे. अरे यार, मी बसलोय ना, सगळं बघून घेईन. हो 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 हो. अरे तुम्ही सर्व इथे कसे? तुमच्या मुलाला बोलवा. संतोषला बोलवा. संतोष? संतोषने काय केलंय? माणुसकीला लाज वाटेल असा गुन्हा केलाय संतोषने. एका मुलीची अब्रू लुटली आणि तीही आपल्या मित्रांसोबत मिळून. संतोष असं अजिबात नाही करू शकत, समजलात का तुम्ही? मला माहित होतं की तुम्ही हेच म्हणणार. ताकद तुमची आहे आणि त्याचा फायदा तुमच्या मुलाला करून घ्यायचा आहे. पण असं नाही होणार. तुमच्यासारखे ताकदवान लोक आणि तुमची मुलं अशा चुका करत राहतात आणि तुम्ही त्यांना हेही नाही समजवत की हे रस्ते कुठे जाऊन संपतात. रितिकाजी, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. माझा पोरगा असं नाहीये, तो गुन्हा करूच नाही शकत, समजलात का तुम्ही? त्याने फक्त गुन्हाच नाही केलाय, तर आपल्या ताकदीच्या जोरावर त्या मुलीची तक्रारही नोंदवून घेऊ दिली नाहीये. मी सहन नाही करणार. मी हे सर्व होऊ देणार नाहीये. मूर्खासारखं बोलताय तुम्ही, मूर्खासारखं. कोणीतरी मला आधीच सांगितलं होतं तुम्ही काय असंच करणार आहात, समजला का तुम्हाला? यासाठी सर मी हे पद मिळवलंय आणि मी कोणापुढे दबणारी नाहीये. झुकणार नाही मी कोणाच्या समोर. आणि मी कोणापुढे दबणारी नाहीये. झुकणार नाही मी कोणाच्या समोर. मी अशा लोकांना अजिबात माफ नाही करू शकत सर, ज्यांच्या दृष्टीने कोणाच्या अब्रूला काही किंमतच नाहीये. आणि तुमच्या मुलाने जर स्वतःच्या अहंकारासाठी एका मुलीची अब्रू आणि सन्मान हे दोन्ही पणाला लावलं. बोलवा तुमच्या मुलाला. कुठे आहे? त्यो जर बाहेर गेलाय. मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय, कारण मला हे समजलेलं आहे की तुमचा मुलगा आज रात्रीच्या फ्लाईटने कुठेतरी बाहेर जातोय. या शहराच्या बाहेर जातोय. पण तुमच्या माहितीकरता मी हे सुद्धा सांगते की आम्ही एअरपोर्टवर देखील इन्फॉर्म केलंय आणि तिथेही भरपूर पोलीस आहेत. काय गडबड बाबा? ही तुझ्या बाबत चौकशी करायला आली आहे. शिवाय हिच म्हणणं आहे की तू आपल्या मित्रांसोबत मिळून एका मुलीची अब्रू लुटली आहेस. मी असं काही नाही केलंय बाबा, हे सगळं खोटं आहे. तसंही तुमच्यासारखे लोक सहजासहजी आपला गुन्हा कबूल करत नाहीत. इन्स्पेक्टर, अरेस्ट हिम. हे काय करताय तुम्ही? शिवाय काय पुरावा आहे तुमच्याजवळ, मला सांगा तुम्ही. पुरावाही मिळेल सर, आणि पुरावा ती मुलगी आहे जिची अब्रू तुमच्या मुलाने लुटली. चला इन्स्पेक्टर. चला. हे सगळं मला अडकवण्याचं कारस्थान आहे बाबा. मी असं काही नाही केलंय बाबा. बाबा खरंच चांगलं नाही करतात, समजलं? मी तेच करते सर जे मला करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही उद्या मला माझ्या चेंबरमध्ये येऊन भेटा, आपण बोलूया. दादासाहेब, तुम्ही न्यूज ऐकलीत? कोणती न्यूज?
रितिकाने सुबोध पाटीलचा मुलगा संतोष पाटीलला अरेस्ट करवलाय. हे काय बोलतोयस तू? हो, रितिका स्वतः पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली आणि त्याला अरेस्ट करवलं. संतोष पाटीलवर हा आरोप आहे की त्याने 3 मित्रांसोबत मिळून एका मुलीची अब्रू लुटली. हे कसं काय होऊ शकतं? अरे सुबोध पाटीलला मी चांगलाच ओळखतो. तो तर अतिशय इमानदार आणि सभ्य माणूस आहे. तुम्ही बरोबर बोलताय पप्पा. होऊ शकते की जसं तुम्ही म्हणताय की सुबोध पाटील चांगले गृहस्थ असतील, पण गरजेचं नाही ना पप्पा की बाप चांगला असेल तर मुलगाही चांगलाच असला पाहिजे आणि तोही त्यांचंच अनुकरण करेल. हो, पण मी नाही मानत. मी सुबोध पाटीलना ओळखतो रितिका. ते एक अतिशय सिद्धांतवादी गृहस्थ आहेत. आपल्या मुलाला असे संस्कार, अशी शिकवण मुळीच नाही देणार. पण जो आपल्या बापाच्या हुद्द्याचा अनैतिक फायदा उचलून वाईट मार्गावर चालायला लागतो ना पप्पा, त्याला अडवणं तितकं सोपं नसतं. खूप कठीण असतं ते. चला एकदा मी मान्यही करते की सुबोध पाटील चांगले गृहस्थ आहे, पण हेही तर होऊ शकतं ना की कदाचित त्यांना माहीतच नसेल की त्यांचा मुलगा कुठे जातोय, काय करतोय, कोणत्या लोकांना भेटतोय. हे तर खरंय पप्पा की संतोष पाटीलने आपल्या 3 मित्रांसोबत मिळून एका निष्पाप मुलीची अब्रू लुटली आहे. हे बघ रितिका, तू आत्ता कुठे ड्युटी जॉईन केली आहेस. जबाबदाऱ्या मिळवणं ही काही खूप मोठी गोष्ट नसते, पण त्या निभावणं ही मोठी गोष्ट असते. तेच तर करते ना मी पप्पा. पण माझ्या डोळ्यांच्या समोर कोणावर अन्याय होत असेल आणि मी चुपचाप उभी राहू, काहीच नको करू, असं तर नाही होऊ शकत ना. आणि हा तुमच्या सुबोध पाटीलच्या पदाचाच परिणाम आहे की त्या मुलीची तक्रारही नोंदवून घेतली नाहीये. ते तर मी फोन केल्यानंतर तिची तक्रार नोंदवून घेतली गेली. पप्पा, मी या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले नसते ना तर संतोष पाटील शहर सोडून पळाला असता. मग ही केस दाबली असती त्या लोकांनी. पप्पा, मी या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले नसते ना तर संतोष पाटील शहर सोडून पळाला असता. मग ही केस दाबली असती त्या लोकांनी. असंही होऊ शकतं की तुझं म्हणणं खरं असेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो. चांगल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अशा अनेक चाली खेळल्या जातात. अशा लोकांना हात लावण्याआधी व्यवस्थित विचार केला पाहिजे. राजनीती बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असते बघ. कधी कधी प्यादही राजाला मात देऊ शकतं. राजनीती समजणं सोपं नाहीये. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो. चांगल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अशा अनेक चाली खेळल्या जातात. अशा लोकांना हात लावण्याआधी व्यवस्थित विचार केला पाहिजे. हॅलो. हां, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर. सांगा त्या मुलीचं रिपोर्टचं काय झालं? नाही मॅडम, मी बराच वेळ तुमचा फोन ट्राय करत होतो, पण तुमचा सेल स्विच ऑफ येत होता. त्या मुलीने तर मेडिकल टेस्ट करून घ्यायलाच नकार दिला. काय? सकाळी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा तिने सांगितलं की मला मेडिकल चेकअप नाही करायचंय. हे तुम्ही काय बोलताय? हो मॅडम, मी खरं सांगतोय, खूप मोठी गडबड झालीय. काय? कोणती गडबड? काय झालंय? तुम्हाला काय म्हणायचं तरी काय? मॅडम, तुम्हाला माहित नाही, त्या मुलगी मयुरीने स्वतःच प्रेस कॉन्फरन्स केली आहे. आता थोड्या वेळापूर्वीच तिने प्रेस कॉन्फरन्स संपवली. प्रेस कॉन्फरन्स? पण कशासाठी? ती कुणाच्या दबावाखाली बोलत होती की ती स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी सांगत होती ते काही समजलं नाही. पण एक गोष्ट ती नक्कीच बोलली आहे
की तिची अब्रू लुटली गेली नाहीये आणि जितक्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. इन्स्पेक्टर, मला वाटते की नक्कीच कोणीतरी दबाव टाकलाय, बोलायला लावलंय तिला. मॅडम, कसं झालं काय झालं ते तर मला माहित नाही, पण संतोषच्या अटकेमुळे जनतेमध्ये संताप आहे. लोक खूपच रागावलेले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणा दिल्या जात आहेत. मॅडम, सगळं काही उलट घडतंय. तुम्ही टीव्ही ऑन करून बघा ना, आताही त्या मुलीचा इंटरव्ह्यू चालू असेल. त्या मुलीने तर तुमच्यावरही आरोप केलेत की या सर्व स्टेटमेंट्स तिने तुमच्या दबावाखाली दिल्यात. माझ्या मी बघते, थोड्या वेळाने फोन करते. ओके मॅडम. हे सगळं खोटं आहे. मला कोणावरही कोणतेही आरोप करायचे नाहीयेत आणि हा काही छोटा मोठा आरोप नाहीये. मी कसं एखाद्या निरपराधाच्या बाबतीत हे म्हणू की त्यांनी माझ्या अब्रूवर हात टाकलाय. हे बघा, हे सगळं खोटं आहे आणि माझ्या बाबतीत असं काहीही नाही घडलंय. तर मग तुम्ही हॉस्पिटलला का गेला होतात? हो सांगा ना मॅडम, हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेले होते तुम्हाला? कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव